नमस्कार मित्रांनो, मी रोहित. महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगार लाभार्थ्यांना अत्यंत आनंदाची ही बातमी आहे मित्रांनो. आता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची नोंदणी निशुल्क करण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि तसेच नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल पण निशुल्क करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला 25 रुपये घेतले जात होते मंडळाची फी. आता त्यानंतर 1 रुपया घेण्यात येत होती आणि आता निशुल्क केले आहे, जेणेकरून कोणत्याही कामगारांना 1 रुपया सुद्धा फी लागणार नाही. सगळं निशुल्क झालेलं आहे मित्रांनो. आता बघा, तुम्ही बघू शकता. तसंच नवीन GR आलेला आहे मित्रांनो. त्यासाठी सर्वप्रथम चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता, इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्रातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता भरायची नोंदणी नूतनीकरणाची फी निशुल्क करण्याबाबत हा GR आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, हा GR दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजीचा आहे. बघा मित्रांनो, प्रस्तावना: इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी, तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 लागू केला आहे. त्याच अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार नियम 2007 तयार करण्यात आलेला आहे. सदर अधिनियमाच्या कलम 18 अन्वये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळातर्फे नोंदणी व नूतनीकरण करण्यात येणे, मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकराची निधीमधून मंडळामार्फत नोंदणी सक्रिय म्हणजेच जीवित बांधकाम कामगारांकरिता 29 विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. सदर योजनाची शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य विषय योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारात वर्गवारी करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, सन 2020 पासून बांधकाम कामगाराची नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे. उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क 25 रुपये इतकी आकारली जात होती. आता संदर्भीय शासनाच्या संदर्भीय क्रमांक 1 येथील पत्राने बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी शुल्क रकमेत बदल करून शुल्काची रक्कम 1 रुपया करण्यात आलेली होती मित्रांनो. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक 6/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आलेला आहे. त्याच अनुसरून महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत प्रस्ताव मंडळाने संदर्भीय क्रमांक 3 येथील पत्राने शासनास मान्यते स्तरावर सादर केले आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणी होती. बघा मित्रांनो, शासन निर्णय काय दिलेला आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 मधील कलम 12 व कलम 62 मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी भरायची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्यास
शासनाने मान्यता दिलेली आहे। बघा मित्रांनो, जे आपण सुरुवातीला बांधकाम कामगारची नोंदणी केल्यानंतर किंवा नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल करत होतो, त्यावेळेस जी आपल्याला फी भरावी लागत होती, सुरुवातीला 25 रुपये होती, त्यानंतर 1 रुपये फी झाली होती। ती पेमेंट आपण 1 रुपये पेमेंट हे आपल्या मोबाईलद्वारे आपण शासनाला हे पे करत होतो, त्यानंतर आपल्याला पावती येत होती। मित्रांनो, आता ती पावती आपल्याला निशुल्क झालेली आहे। कोणत्याही प्रकारची फी न देता आपल्याला पावती मिळणार आहे आणि अशा प्रकारे हा त्याबद्दल GR होता मित्रांनो महत्वपूर्ण GR आहे हा। GR मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देत आहे, तो व्यवस्थित वाचून घ्या। तसंच हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता, आपल्या मित्रांना शेअर करा, ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा। आणि तसेच RM ऑनलाईन सेवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी येतील। धन्यवाद।